नो आपण पाहतोय खूप मोठा धमाका होणार आहे। मुळात म्हणजे आता इथे ऋषीच्या आयुष्यात खूप मोठं वादळ आणले, ते म्हणजे चक्क इकडे अनिकाने मात्र ऋषीचे सगळे फोटोज व्हिडिओज काढून नयनताराला पाठवलेत आणि मग मात्र खूप मोठा राडा होणार आहे। कारण नयनताराने मात्र अर्ध्या रात्री ते फोटो आणि व्हिडिओ पाहिलेत आणि तिच्या पायाखालची जमीन सरकली। तिला तेवढाच संताप व्हायलाय। ऋषी आपल्यासोबत खोटं बोलून गावी सिद्धटेकला गेलाय, तेही त्या कमळीच्या गावी। खरंच ऋषी खूप बदललाय। त्याने माझ्याशी असं का खोटं बोललं, का? आणि एवढी मोठी महत्त्वाची डील सोडून तो त्या कमळीच्या मागे गेलाय, असं काही तिच्यात का तसा करतोय? इथे मात्र नयनताराला समजत नाही। ती मात्र आता धडक इकडे या अनिकाला फोन करते आणि म्हणत असते, अनिका काय गं, आणि तू हे जे व्हिडिओ फोटोज पाठवलेस ते कुठून आणि कसे मिळवले सगळं? त्यावेळेस मात्र अनिका म्हणत असते, ते काय ना नयनतारा आंटी, म्हणजे तुम्हाला ऋषीची काळजी वाटत होती आणि तुम्हाला वाटत होतं तो कुठेतरी आउट ऑफ इंडिया गेला आहे फिरण्यासाठी त्याच्या मित्रांसोबत वगैरे सगळं। पण माझा तसा विश्वास बसत नव्हता ना की ऋषी असं तुम्हाला न सांगता कुठे फिरायला तर नाही जाऊ शकत। त्यामुळे माझ्या डोक्यात आलं की नक्कीच ते गावच्या पै इथे नाही, तिच्या गावी सिद्धटेकला गेली ना, आणि ऋषीसुद्धा तिकडेच गेला असेल, म्हणून मी स्वतः इकडे गावी सिद्धटेकला आले। आणि इथे ऋषी खरंच किती विचित्र अवस्थेत राहतोय। आता प्रेक्षकांनो, अनिकाने जे केलंय ना ते खूपच वाईट आहे। कारण असं कोणाचे चोरून वगैरे फोटो काढणं, व्हिडिओज काढणं खूप चुकीचं आहे आणि त्यामुळे सगळीकडे ऋषीचा आता खूप विचित्र प्रकारे गैरसमज तर होणारच आहे। आणि त्यातच प्रेक्षकांना आता नयनतारा म्हणत असते, म्हणजे तू सिद्धटेकला गेलीस का? तेव्हा अनिका म्हणत असते, हो नयनतारा आंटी, मी सिद्धटेकलाच आले। आणि मुळात म्हणजे ऋष इथे कशा अवस्थेत राहतोय। खरंच इकडे ना ते काऊंचा वगैरे गोठा वगैरे काय त्यांचं घर तिला सांगता येत नाही। आणि सगळं समजल्यावरती नयनतारा मात्र चक्क आता सिद्धटेकला यायचं ठरवते आणि सोबतच अन्नपूर्णा, तिलासुद्धा या सगळ्यांचा क्लू भेटलेला असतो। त्यामुळे चक्क अन्नपूर्णा आणि ही नयनतारा दोघी आता सिद्धटेकला जायचं ठरवतात। पण त्यामागं इथे खूप मोठा धमाका झाला आहे प्रेक्षकांनो। आत्तापर्यंत सगळे प्रेक्षक ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होते ना, फायनली तो ट्विस्ट आपल्याला पाहायला भेटतोय। तो म्हणजे कोणता बरं? आता ऋषी आणि कमळी या दोघांची युनिक अशी लव्ह स्टोरी। आता चक्क ऋषीने इथे कमळीच्या आईकडे म्हणजे सरूकडे कमळीचा हात मागितला आहे। मी ना कमळीशिवाय नाही जगू शकत, माझं कमळीवरती खूप जास्त प्रेम आहे। आता हे सगळं कमळीने आणि निंगीने सुद्धा ऐकलं आहे, पण कमळीचं यावरती काय उत्तर असणार आहे? नक्की पुढे नयनतारा आणि अन्नपूर्णाजी इकडे गावी आल्याच्यानंतर त्यांच्यापुढे कुठला मोठा भूतकाळाचा उलगडा होणार आहे? नक्की पुढे कशा पद्धतीने काय घडणार आहे आणि खरंच यांच्या लग्नाची बोलणी होणार का? सगळं पुढे जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा। प्रेक्षकांनो, शेवटी म्हणजे काय, आपल्या प्रेक्षकांना सगळ्यांना जो ट्विस्ट हवा होता तो फायनली आपल्याला पाहायला भेटतोय। मग यापेक्षा आनंदाची बातमी काय असू शकते? मुळात म्हणजे खरंच सध्या कमळी आणि ऋषी या दोघांचा लव्ह स्टोरीचा ट्रॅक आता दाखवण्यात येणार आहे। त्यामुळे सगळीकडे खूप जास्त प्रेक्षकसुद्धा खुश आहेत, कारण त्यांनाही कमळी आणि ऋषी या दोघांना एकत्र पाहायचं होतं। त्यामुळे आता कमळीला इकडे ऋषीने तर म्हणवलेलं असतं की कमळी काही करून तुझं भवितव्य हे इतर नाहीच आहे गं, आणि मुलं बघितलंस ना तुझी वाट बघतायत, तू त्यांच्यासाठी शाळा इथे खोलणार आहेस, त्यांच्यासाठी तू शाळा शिक्षण इथे उपलब्ध करून देणार आहेस, आत्ताच ऐकलेस ना? आणि खरंच प्रेक्षकांनो, यामुळे कुठेतरी कमळीलासुद्धा आता तिच्या वागण्याचं वाईट वाटतंय। कारण हे मुलं शिक्षणासाठी धडपडत आहे आणि त्यांना मात्र माझी आशा आहे, कारण मी सांगितलं होतं ना की मी मोठी होणार, शिकून मोठी झाल्यावरती आपल्या गावात कॉलेज उभं करणार, शाळा उभी करणार। आता प्रेक्षकांनो, या सगळ्यांमुळे मात्र कमळीला हे सगळं आठवतं आहे। खरंच आपण जो निर्णय घेतला आहे ना ते खूप चुकीचा आहे। आणि मग काय, कमळी ठरवते काय जरी झालं तरी आपलं सपन आपण पूर्ण करायचंच। ऋषी म्हणत असतो, बघतेस कमळे, अगं ही एवढी छोटी छोटी मुलं, यांनासुद्धा तुझ्याकडून किती अपेक्षा आहे। त्यांना वाटतं की आमची कमळीताई ती मात्र आमच्यासाठी इथे मोठं होऊन शाळा उघडणार आहे, पण त्यांना काय माहिती त्यांची कमळीताई कायमची गावात आली
परत ती कधीच हे सगळं करू शकणार नाही. पण त्या एवढ्या जेवणांना कोण सांगणार ना. कमळी म्हणत असते, ऋषी सर आता काही जरी झालं ना तरीही मी माझं सपान पूर्ण करणार आणि ह्या मुलांचं भविष्य मी असं अंधारात नाही राहू देणार. दुसरीकडे मात्र ही अनिका मात्र कामिनीला सगळं काय सांगत असते, कशा पद्धतीने ऋषी ते या गावछापच्या मागे मागे करतोय. अगं मुळात म्हणजे हे सगळं मला नाही सहन होत आता. ते असं का करतोय, माझ्याशी इतका रूडली का वागतोय. अगं मी त्याच्या जवळ गेले, त्याला सांगितलं चल आपण परत जाऊयात मुंबईला, पण माझ्यासारखं असं एकदम अंगावर ओरडून येतोय का. सांग ना, असं काय आहे त्या गावछापमध्ये, का सतत तिच्या मागे मागे करत असतो. पण इथे मात्र कामिनी समजावते, म्हणते आणि का बेबी असं नकोच करू. आणि आता तुझ्याकडे जे मोबाईल आहे ना त्यामध्ये तुझे व्हिडिओज फोटोज काढलेस ना त्याचे, ते सगळे तू काय करशील आता नयनताराला पाठवून द्यायचे. आता प्रेक्षकांनो इथे मात्र अनिका ही काही कमी नाही, तीसुद्धा सगळे फोटोज आणि व्हिडिओज इथे नयनताराला पाठवून देते. आता नयनताराला पाठवल्याच्या नंतर नयनताराचा मोबाईल मात्र सारखाच वाजू लागतो. तेव्हा नयनतारा आता उठवून तो मोबाईल बघते, चेक करते, तर काय ऋषीचे व्हिडिओज फोटोज. तिलाही धक्का बसतोय, उठून बसते, हातात मोबाईल घेऊन सगळे व्हिडिओ फोटोज सगळे बघते. आणि तिला मात्र तिच्यावरचाच विश्वास उडून जातो की ऋषी माझ्यासोबत एवढं मोठं खोटं कसं बोलू शकतो. तेही त्या गावातल्या एका साध्या मुलीसाठी. आपलं काय स्टेटस आहे, आपण काय आहोत, कोण आहोत याची तरी तिला जाणीव आहे का नाही. आणि मुळात म्हणजे ऋषी तिच्या मागे गेलाच का. आणि इकडे एवढी मोठी मीटिंग सोडून चक्क त्या पोरीच्या मागे गेलाय, असं काय तिच्यामध्ये. आता मात्र नयनताराला खूप जास्त राग येतोय. आणि मग काय, आणि खात्र आणखीन काय बाई सांगून तिच्या डोक्यात नको नको ते भरवत असते वरती फोन करून. आणि दुसरीकडे मात्र आता ऋषीच्या डोक्यात चाललेलं असतं की आता काही जरी झालं ना, सकाळी मात्र मी रीतसर कमळीच्या आईशी बोलणार आहे. अगोदर त्यांच्याशी साधना मावशी म्हणून बोलायचो, पण आता नाही, आता मी कमळीची आई म्हणून त्यांच्याशी बोलणार आहे. दुसरीकडे नयनतारा ती मात्र अन्नपूर्णाकडे आलेली असते. आता इथे कामिनीला बरोबर समजतं आहे की नक्कीच काहीतरी गडबड आहे म्हणूनच आली. पण मुद्दाम कामिनी विचारत असते तेव्हा नयनतारा तिला उडवाउडवीची उत्तर देते आणि काही नाही असं सांगते. आता अन्नपूर्णा आजीला सगळा घडलेला प्रकार सांगते, फोटोज व्हिडिओ दाखवते. तुमचा कमळीवरती एवढा विश्वास आहे ना, बघितलं हे काय चाललं आहे. ऋषीनं एवढी मोठी मीटिंग अटेंड करायची सोडून तिच्या मागे गेले, हे कसं सगळं शक्य आहे. तिनेच फूस लावली असेल ऋषीला. पण इथे मात्र अन्नपूर्णा आजी सांगू लागतात की नयनतारा अगं शांत हो. आणि मुळात म्हणजे कमळी तशी नाही आहे गं. आणि तुझं जे वाटतंय ना ते अजिबात सगळं खरंच असेल असं कशावरून. अगं सध्या कमळीच्या आयुष्यात खूप साऱ्या घडामोडी झाल्यात, ते सध्या खूप दुःखात आहे. आता नयनतारा म्हणत असते तिला काय झालं आहे दुःखात वगैरे असं आहे, बघताय ना तुम्ही फोटोमध्ये वगैरे. तेव्हा अन्नपूर्णा आजी सांगतात अगं हो, मी फोन केलेला बंड्याजवळ, बंड्याने मला सगळं सांगितलं आहे. कमळीचे नाबा तिच्या अगदी जवळचे होते गं, ते 1 वर्षापूर्वीच वारलेत आणि त्याची कमळीला कसलीही खबरबात नाही. मुळात म्हणजे ती शिक्षण सोडून जाईल इथून म्हणून तिच्या आईने किंवा कोणीही सांगितलं नाही. आणि आत्ता तिला माहीत झाले, तेही गावी गेल्याच्या नंतर. त्यामुळे तिला खूप मोठा धक्का बसला आहे. ती त्या धक्क्यातून काही सावरत नाही. आणि खरंच अगं असं काहीच नसेल, बिचारी पोर त्यात फोटोतही बघ ना अगदी रडवेली दिसते. आणि ती असं ऋषीला खरंच माझा तर नाही विश्वास बसत. तेव्हा मात्र अन्नपूर्णा आजी म्हणत असतात चल काय चाललं आहे तुझ्या मनात ते सांग बघू मला. तेव्हा नयनतारा म्हणत असते कसं आहे ना, म्हणजे आपण खरंच इथून आता मला वाटतं आपण तिकडे ऋषीकडे जायला हवं. खरंच नक्की काय आहे तिच्या आईसमोर एकदा क्लिअर करायला हवं. आता प्रेक्षकांनो इकडे ऋषीसुद्धा ते कमळीच्या आईशी तेच बोलत असतो की मला कमळी खूप आवडते, माझं तिच्यावरती खूप जास्त प्रेम आहे आणि असंच प्रेम करत राहणार आयुष्यभर. सगळं कमळीने ऐकलं आहे. चिंगीला मात्र प्रचंड आनंद झाला आहे. पण प्रेक्षकांनो आता कमळीच्या मनात आहे खूप शिकायचं, खूप मोठं व्हायचं, अभ्यास करायचा. त्यामुळे ती सगळ्याला खरंच होकार देणार आहे का. ऑफकोर्स नाहीच देणार. तिने जरी ऐकलेलं असलं तरी ती ऋषीला मात्र काही उत्तर देणार नाही. पण कमळीची आई तिला मात्र प्रचंड आनंद झाला आहे. आता त्यातच प्रेक्षकांनो तिथे अन्नपूर्णा आजी आणि नयनतारा ह्या दोघीही येणार आहेत. त्यामुळे आता त्यांच्यासमोर खूपच भयानक आणि भयंकर असा एक भूतकाळ उभं राहणार आहे. ते म्हणजे त्यांच्या समोर असणार आहे ते म्हणजे गौरी. आता प्रेक्षकांना गौरीला समोर बघून तर
अन्नपूर्णा आजींच्या पायाखालची जमीनच रक्ते म्हणते. काय तू कमळीची आईस? गौरी अगं तू? म्हणजे खरंच कमळी माझी मोठी नात आहे, हे कसं शक्य आहे? आता प्रेक्षकांनो, हे सगळं गावी आल्यावरती तर काय, सिद्धटेकला आल्यावरती त्यांच्यासमोर भलतेच काही सत्य आलेत. त्यामुळे आता यात नक्की काय होणार आहे? खरंच कमळीला आता चक्क ऋषीशी लग्न करावं लागणार का? कारण इथे मात्र हीच अन्नपूर्णाची नातं हे सिद्धसुद्धा होणार आहे. आता पुढे नक्की सगळं कसं घडणार, कशा पद्धतीने इथे सुरू आता परत तिकडे मुंबईला जायला होकार देणार की नकार, नक्की पुढे या दोघांचं लग्न कसं ठरणार, सगळं पुढे जाणून घेणार आहोत. त्यासाठी चॅनलशी कनेक्ट राहा आणि सबस्क्राईब जरूर करा.